बिट्टू, अरे बाप रे, का नाही आणलं बारूला? अरे पडली ती, तिचं डोकं फुटलं. बँडेज लाव तिच्या डोक्याला. हा डॉक्टर कुठे आहे? फोन लाव डॉक्टरला आधी. फोन कॉल कर. नंबर टाक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लाव कॉल डॉक्टरला. हॅलो हॅलो. डॉक्टर साहेब, आमच्या बार्बी डॉलला डोक्यावर पडली. लवकर या तिला चेक करायला. किती वेळ लागेल? 4 वेळ. ठीक आहे, या लवकर. हा अरे डॉक्टर आले. डॉक्टर साहेब ही बघा आमची बार्बी डॉल डोक्यावर पडली. चेक करा तिला. काय झालं तिला? काय करायचं? ऑपरेशन करता का? इंजेक्शन नाही, इंजेक्शन. हे इंजेक्शन नाही आहे. तर अशा बिट्टू सोबत काहीतरी गोष्टी गप्पा करून तिला जेवण भरवावं लागतं. आर्यन घरी नसल्यामुळे तिला पण करमत नाही, त्यामुळे थोडंफार तिच्या सोबत पण खेळावं लागतं. मग तेवढ्यातच आलं माझं पार्सल घरी. दादाकडचं पार्सल घेतलं आणि आली आतमध्ये. आज आहे मीनूची डे ड्युटी, त्यामुळे ती सकाळीच निघून गेली ड्युटीला. आणि तर तिने तिच्या टिफिनसाठी एक भाजी बनवली. आता मी बनवत आहे भेंडी आणि मी अजून एक एक्स्ट्रा भाजी बनवलेली आहे डाळची. तर सकाळपासून भाजीच बनवणं सुरू आहे माझं. माझी आहे ही आली बकरी. मग काय जेवण वगैरे करून घेतलं. मग पार्सल काय आलं ते बघितलं, कारण आता मला करायचं याचं प्रमोशन. आज तर 4-5 हजाराचे पार्सलच आले होते. तर सर्व मी इथे खोलत बसली नाही, 1-2च खोलले की काय काय आलेलं आहे. आता त्याचेच काही प्रमोशन करणार. बाकीचं उद्या परवा जसा मला वेळ मिळेल तसं मी करेन. मग काय 2-3 पार्सल खोललं. त्यामध्ये दिसली मला छानशी साडी आणि रेडीमेड ब्लाऊज. पटकन तयारी केली एका झटक्यामध्ये. अशा प्रकारे आता माझा या साडीवरचा या ब्लाऊजवरचा व्हिडिओ संपन्न झाला. आणि माझ्या कानातल्याची ठिपी पडली. आणि हे कानातले आहेत मीनूचे, आणि याची ठिपी पडली म्हणजे मला शोधावीच लागेल, नाही तर माझं काही खरं नाही. एक जा मेरी जा, मेरी जा, मेरी जा, मेरी जा, मेरी जा. अरे भाई कुछ दिख नहीं रहा, शायद इसको भी वही मंजूर. त्या कानातल्याची ठेपी तर काही दिसली नाही. मग माझ्याच कानातल्याची ठेपी त्याला लावून दिली. मग बिट्टूला जेवण भरवलं. म्हणत होती आई तुला लाईट बंद ठेवू ना, आई झोपते ना. असं नीट झोपते. हा इथे खेळते ना, तू घाबरणार नाहीस ना? नाही ना? खेळ. साप आहे कुठे? साप आहे. तर ही बिट्टू हिच्या दादीला माझ्याबद्दल काहीतरी चुगली सांगत आहे हळूवारपणे. मला ऐकायला पण आलं नाही पाहिजे तसं. माझी चुगली करत होती तिच्या दादीजवळ. कसली मुलगी आहे. मी चांगला म्हणलं तू एकटी खेळत आहेस, मी लाईट लावून देते. म्हणते नको. एवढी तयारी केली, व्हिडिओ वगैरे काढली. तर मग मला थोडंसं थकल्यासारखं झालं होतं. तर मी 5 मिनिटं अंग टाकलं. त्यानंतर आली परत किचनमध्ये. आता बिट्टूला नको नको त्या वस्तू दिसतात जे पार्सलमध्ये येतात, आणि त्याच मागत राहते मला. कुठे ठेवलं तू शिवच असते. तिकडे फिरू दे, तिकडे फिरू दे, तिकडे फिरू दे. माझा गोंडा. अजून एकदा. ये फिर से एक बार उठाना है मेरे बेटी को, मेरे गोंडे को. ये मेरा गोंडा, लाल टकलू गोंडा. हाँ नाही नाही नाही. गरम आहे का? गरम आहे नाही, हे तर थंड आहे. बुद्ध उल्लू लागला. माझ्या फोनमध्ये नव्हती चार्जिंग, त्यामुळे मी फ्रीजवर फोन ठेवला चार्जिंगला. आणि एकीकडे होत होता शूट. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काही स्टँड नाही, त्यामुळे मी तो फ्रीजवरच ठेवला होता. आली बिट्टू, आणि त्या बिट्टूने काय केलं हे आता बघाच तुम्ही. हो बिट्टूला फोन.
फोन पडला. बरं झालं बिट्टूच्या पप्पाचं लक्ष नव्हतं, नाही तर आता मला एक डायलॉग मारला असता, यापुढे तुला कुठलाही फोन घेऊन देणार नाही. एक काम कर, उसको बुला, होटल में खाना खिला, फूल की मारी ले जाके बोल दे खुल्लम खुल्ला, मैंने उसे बुलाया. जॉन सीना. इथे माझं सुरू होतं खाली बसून जेवण, आणि बिट्टू नको नको ते ऍक्शन करत होती. वाट बघत होती मी. मीनूची 9 वाजले अजून आलेली नाही. बिट्टू, अरे बाप रे, का नाही आणलं गारूला? अजून होती ना गाडीत, मी उभी राहून आली. का बरं जागा नव्हती? जागा नसते सकाळी सापडत नाही संध्याकाळी. मम्मी एकदम इथे आलू दादा नाही आला. हो आलू दादा गेला माणूस घरी. हो. मानवच्या घरी. थोडंसं दे मत कर मला. थोडंसं चॉकलेट दे. थोडंसं दे ना पटकन मला. तुझी मम्मी आहे ना. सर्वांना शेअर करते. दिलंय मी. ज्यूस नाही ठेवलं मला तर मग चॉकलेट दिलं पहिलं. अरे वा, व्हेरी गुड. थँक्यू माझी बेटी. वेलकम. हात झटकायचे असे. व्हेरी गुड. गुड गर्ल आहे गड्या बिट्टू. हा, काय गं? पकडून नाही दिली. ती तिच्या पप्पाला आवाज देते, पप्पा पप्पा ये इकडे, मी आतमध्ये आहे, आणि मग भाऊ करते. समजलीस. मीनूचा एसी काल परवा दुरुस्ती केला वाटतं, आणि काल हवा दिला गार, आणि आज जैसे थे काहीच वारा नाही. अरे इसको ओलेक्स पे बेच दो. बहुत दिमाग खराब हो गया. खरंच खूप सारखे येतात ते दादा, ते दुरुस्ती करतात, ते 2 दिवस चालणार, ती एसी 2 दिवस चालणार, तिसऱ्या दिवशी जैसे थे. तर आजचा छोटासा ब्लॉग इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.